धावाचा रन असणार आणि बॉल काउंट नसेल. बघा काही रूल्स आहेत ते थोडंसं खेळाडू नो बॉलला सेल्फ आउट झाला तर बॉल काउंट, विकेट काउंट आणि रन काउंट असेल. पर इनिंगला न्यू बॉल असेल, कंपल्सरी चेस असेल, बॉल टेम्पर इनिंग अलाउ नाही आहे. टुर्नामेंटचे राईट्स हे कमिटीकडे आहेत. ॲडिशनल काही रूल असतील जे तुम्हाला इतर आयोजकाच्या वतीने कळवले जातील. बॅट चेंज, ग्राउंड, विकेट किंवा बॅट तुटली तर चेंज असेल. बॉलरला चेक नाही आहे, बॉलरला इंटेन्शनली चेक केला तर नो असेल, बट सुटला तर त्या गोष्टी आपण विचारात घेतल्या जाणार नाही. चला हे सर्व रोल आहेत, त्यातील पहिला रोल अतिशय महत्वाचा आहे. 2 प्लेयर उपस्थित राहायचे वरती. मॅचला सुरुवात होते. 2 प्लेयर प्लीज उपस्थित राहा. दोन्ही संघ चेंबूर आणि वडा. प्लीज लवकर या. मीन बॉईज मुकेश रॉयल चेंबूर बॅटिंग करतायत. मंगलमूर्ती वडा फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. चला होते मॅचला सुरुवात. सामना क्रमांक 4. एक नवीन लॉट आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेशन वाईजचा क्रिकेट आजच्या दिवसातील अनेक स्टेशन वाईजचे संघ, त्यातील आणखी एक स्टेशन वाईजचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये 2 वडाळ्याचे संघ, 2 भांडूपचे संघ आणि 2 चेंबूरचे संघ आहेत. एकंदरीत 8 संघांच्या माध्यमातून आजचे स्टेशन वाईजचे क्रिकेट पुढे जाते. सलामीवीर विवेक, न स्ट्राईकला अजित, ही जोडी मात्र दाखल झाली आहे. पहिलाच बॉल चपराक केली आहे. पहिल्याच बॉलवरती विवेक बुद्धी इथे वापरली गेली आणि पहिल्याच बॉलवरती केली आहे एक धुफादार सुरुवात. 4 रन, एक जबरदस्त पल्ला, एक जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. अक्षय दबडे, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर यायचे आपण. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जो काही 4 धावांचा समाचार पाहायला मिळालाय. क्या बात आहे, काय जबरदस्त टायमिंग पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र तिकडे पुन्हा एक फुलटॉस बॉल आणि 4 धावा पाहायला मिळेल. विवेक चालू सामना. एका बाजूला मंगलमूर्ती वडा आणि एका बाजूला मेमिज बॉईज मुकेश रॉयल. 2 संघांमध्ये स्टेशन वाईज क्रीडा स्पर्धेची एक नवी मॅच आपण मात्र पाहतोय. तब्बल क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 33,333 आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये देखील पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा बॉल मिडलला टॅप केला आहे, फेकी केली जाते, सिंगल रन मिळतोय. वैयक्तिक देखील आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि सामनावीर अशी देखील वैयक्तिक बरीचसे पारितोषिक आहे. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट सौजन्य आहे तर महाडिक कलेक्शन यांच्या वतीने दिले जात आहे. आकर्षक डिझाईन केलेल्या ट्रॉफी आपण पाहतोय व्यासपीठावर. अनेक प्रायोजक, अनेक सहकार्य ज्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केलं ज्यांनी त्यांचे देखील आभार. व्हाईट बॉल अजित साऊ सिंगल रन पाहायला मिळेल.
पुन्हा एक चांगला ट्राय केला होता. सिंगल मिळेल. चांगला टायमिंग होता अजित, बट फिल्डिंग देखील आपण दाद द्यावी लागणार आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. सिंगल रन. शेवट समाप्ती. रन झाले 13. 1 ओव्हर 13 दोन. विवेकचे त्यात चौकार. सामना क्रमांक 4 प्रगतीपथावरती असलेली ओव्हर सेकंड काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येते. रॉयल ट्रॉफी 2025 हे पर्व चेंबूर परिसरातील आयोजित क्रीडा स्पर्धा गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील. दरम्यानचा पहिलाच बॉल बराच बाहेर पिचिंग केला. व्हाईट बॉल कळवला जातोय. हलकासा मात्र सिंगल रन दिला जातोय. अजितला जाणीव आहे की कुठेतरी विवेकची बॅट तळपली आहे, त्यामुळे विवेकला स्ट्राईक आपण देऊयात. पुन्हा एक टॅप केलाय. सिंगल रन मिळेल. अगदी बॅटरच्या जवळपासूनच बॉल कट केलाय. डॉट बॉल येतोय. पुन्हा पॉइंट कव्हरच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल रन. आजच्या दिवसामध्ये इथे डिफेन्स झालेले मॅच 29 धावांची पाहायला मिळाली. त्यानंतर 35 धावांची मॅच विजयी झाली. 30 धावांची मॅच देखील पाठलाग केला गेलाय. त्यामुळे मॅचची गणित वेगवेगळी आज पाहायला मिळालीत आपल्याला. पुन्हा एक सिंगल रन मिळेल. चेंबूरची बरीच स्टारकास्ट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, आणि डॉट बॉल. 2 षटक रन झाले. एकंदरीत 5 रन खर्च केलेत. उर्वरित अजूनही 2 षटक, 12 बॉल, 30 अधिक धावसंख्येचा विचार तर नक्कीच बनवला या 2 खेळाडूंनी, आणि करावेच लागतील. 30-35 रन तर बनवावे लागणार आहेत, कारण या ग्राउंडला चौकार जितके जाणं डिफिकल्ट आहे तितकेच इझी देखील आहेत. डिफिकल्ट काय आहेत तर बॉलिंग अटॅक, फिल्डिंग अटॅक, आणि इझी काय तर बॅटरचा देखील तेवढाच एक कलात्मक स्ट्रोक जर असेल, एक चांगले गॅप असतील, म्हणजे दोन्ही बाजू आहेत या क्रीडांगणामध्ये. थर्ड ओव्हर. सागर
या व्हाईट बॉल. प्रेक्षक देखील जशी जागा मिळेल तशी आपली जागा बनवतो मॅच पाहण्यासाठी. ऊन आहे, भर दुपारच्या उन्हामध्ये देखील उन्हाचे चटके सोसत आहेत, मॅच पाहण्यासाठी थांबलेत. अंडरआर्म क्रिकेट त्यांचा आवडता खेळ. जरी आम्ही खेळत नसलो तरी क्रिकेट आम्हाला एन्जॉय करायचे. कौतुक आहे आत्तापर्यंतचे मार्गी लावलेले जे काही निर्णय आहेत ते अचूकतेचेच निर्णय आपण पाहिलेत. विक्रमजी आणि अमितजी हे देखील पंच म्हणून आज या क्रीडा स्पर्धेकडे विशेष असं लक्ष ठेवून आहेत. चांगला टायमिंग होता बट ताकद जास्त वापरली गेली आणि विवेकचा फटका फसला. पण विवेकने जी सुरुवात केली, जी काही सुरुवातीलाच अडचण वाढवली ना प्रतिस्पर्धी संघ वडाळ्याच्या विरोधात, त्यामुळेच त्यांच्या धावांची प्रगती आता मात्र इथून देखील चांगले राहू शकते. पण नवीन बॅटरला अजितच्या सोबतीला पुढे जावं लागेल. बॅटर बाबू खोलबो टप्प्याचा बॉल टॅप केलाय, पडसोड पाहायला मिळते. सिंगल. अजितला देखील माघारी यावं लागतंय. म्हणजे अजितने ते एक असतं ना की विवेक देखील गेले तर आता मला देखील थांबून चालणार नाहीये, मला देखील विवेकच्या सोबतीला जावं लागेल. रन झाले 24. लास्ट बॉल 4 to go. नवीन बॅटर ताजू. चला नेक्स्ट मॅच KP9 भांडूप आणि MCC वडा दोन्ही संघांना कॉल असेल. इनिंग मध्ये टॉस आपला केला जाईल. कॅप्टन उपस्थित राहायचे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. हो क्या बात आहे. चांगला बॉल. सिंगल मेल. टप्प्याचा बॉल पुन्हा फेकी केलाय आणि यस विकेट. बाबू देखील माघारी येते. रन आउट झालाय. षटक होते समाप्ती. 3 षटका अखेरीसची धावसंख्या जर आपण विचारात घेतली तर येऊन पोहोचली 25 अंकावर. 25 रन झाले. शेवटचा षटक आहे, थांबवावा लागेल. धावसंख्येला एक 32-33च्या अंकापर्यंत स्थिरावताना पाहिली तर नेक्स्ट इनिंग फाईट असेल. बॅटर शिवा. शेवटची ओव्हर सूरज गोलंदाज. दरम्यानचा पुन्हा एक चुकीचा बॉल, वाईट बॉल. व्हाईट बॉल, व्हाईट आणि एक 1+ अंपायरचा मुख्य निर्णय राहिला नॉट आउट. संघाने केले चॅलेंज, स्वीकारला जातो रिव्ह्यू आणि होते काही क्षणातच त्याची पडताळणी. पुन्हा एकदा ती जबाबदारी आहे आपला SS लाईव्ह या चॅनलच्या ऑपरेटरवरती.
येस आणि निर्णय झालाय. दरम्यानचा निर्णय जर आपण पाहिला तर रिव्ह्यू घेतला होता, रिव्ह्यू ठरतोय सक्सेसफुल. रन आउट मात्र दिला जातोय. बॉल काउंट, रन काउंट आणि रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल. प्लेयर नावं कळवायची बॅटिंग टीम खरं. अमे सर थोडं स्पीडअप करा. (27) 27 रन झालेत. शेवटचा षटक आहे. सूरज गोलंदाजी करतोय. एक रनआउट आलाय. फुलटॉस बॉल. पुन्हा एक लॉंग ऑफला खेळले होते ताजू. आणि इकडे आणखी एक विकेट. स्कोर थांबावा लागणार आहे कारण सेकंड इनिंग मध्ये ते बॅटर विराज. लास्ट शेवटचे 3 बॉल मात्र उर्वरित बाकी राहिलेत. ना 28. दरम्यानचा पुन्हा एक गती परिवर्तन. सिंगल रन. सूरज देखील एक जबरदस्त चपळ प्लेयर आहे. बॉलिंग करून पुन्हा बॉलवरती बॉल कलेक्ट करण्यासाठी जे काही त्याचं समीकरण पाहायला मिळालं, पळण्याची ती धडपड जबरदस्त त्याची एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल चांगला ट्राय केलाय. क्या बात आहे ताजू. 4 रन. चांगला टायमिंग केलं. चौकार येतोय. शेवटचा बॉल. पुन्हा ताजू. आणि इथे आणखी एक जबरदस्त ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे ताजू. ताजूने शेवटचे 2 बॉल आणि 2 चौकार. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. 39 धावांचा टार्गेट. मोठ्या धावांना पडला गाठावा लागणारे.
नव्या इनिंगला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण जातोय टॉसकडे. चला टॉससाठी दोन्ही संघाने उपस्थित राहायचंय. KP9 भांडूप आणि MCC वडाळा. चला दोन्ही संघ टॉससाठी उपस्थित राहा. थर्टी एट सॉरी. हॅलो. चला दोन्ही टीम टॉससाठी या. आणि KP9 भांडूपचा एक संघ खरं तर पराभूत झालाय. एका संघाला देखील त्या संघाचं नाव पुढे घेऊन जाण्याची संधी आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. टॉस केला जातोय. ऑन ग्राउंड डिसिजन कळवायचे आणि कोण कॉल करतोय. चला टॉस केला जातोय. कोण कॉल करते. KP9 भांडूप. नितीनजी टॉस करतायत आणि टॉस झालाय. नितीनजी 1 मिनिट. एकंदरीत टॉस जिंकलाय. पहिलं फलंदाजी करू. बॅटिंग घ्याल. एकंदरीत रॉयल फॅमिलीचं हे पर्व ही क्रीडा स्पर्धा आहे. गणेश सोबत गेली अनेक वर्ष तुम्ही खेळताय. आम्ही पाहतोय तुमचं देखील अंडरआर्म क्रिकेटवरती प्रेम आहे. पण तुमच्या रॉयल फॅमिली बद्दलच्या काही भावना काही अशा आठवणी आहेत का या संघासोबत एक वेगळ्या तुमच्या संघाच्या. संघासोबत आमच्या खूप भावना आहेत का. खूप वर्ष मी पप्पूला खेळताना बघतोय. गेली 15 वर्ष आहे ते. आणि माझ्यासाठी पण खूप वर्ष खेळायला येतात. रॉयलचे खूप प्लेअर आहेत. सगळेच म्हणजे फ्री असतील तर माझ्यासाठी येतात. त्यामुळे आमचं खूप मैत्रीचे संबंध आहेत. चांगले संबंध आहेत. तर नक्कीच रॉयल परिवार हे मैत्रीपूर्ण संबंध घेऊनच आज ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहे आणि आम्हाला देखील अभिमान वाटतो या क्रीडा स्पर्धेला. खऱ्या अर्थाने आम्ही देखील हजेरी लावली आहे. कारण या कुटुंब परिवारामध्ये आम्हाला देखील त्यांच्या या आजच्या सोहळ्यानिमित्त सदस्य बनण्याची संधी आली आहे. चला काही क्षणातच नव्या मॅचकडे आपण वळणार आहोत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. हॅलो. मॅच होते ऑन. मॅचला होते सुरुवात. 4 षटकांचे सामने. 4 गोलंदाजी मार्गावरती सज्ज चेतू. पहिलाच बॉल एक जबरदस्त चेतूचा पाहायला मिळतोय. आशिष आणि सूरज ही जोडी मात्र वडाळा परिसरातील अनेक वर्षांपासून त्यांच्या देखील अंडरआर्म क्रिकेटवर असलेलं प्रेम, अंडरआर्म क्रिकेटचा प्रवास घेऊन आले चेंबूर नगरीमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल लेगसाईडला फेकी केली जातोय. अपील होतीये. मागणी केली, फेटाळली आणि रन दिला. अंडरआर्म क्रिकेट खूप फास्ट क्विक गेम आहे. कठीण क्रिकेट आहे. सर्वाधिक कठीण क्रिकेट म्हणूनच अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. तिकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही देखील रंगत सुरू झाली आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 जे चौकार होते ते जिव्हारी लागलेत सूरजच्या. पुऱ्या संघाला तर 2 चौकारामुळे कुठेतरी अडचणी अधिक वाढल्यात. एक आव्हान तगडे झालंय प्रतिस्पर्धी संघाच्या समोरचं. त्यामुळे ते 2 चौकार कसे भरून काढता येईल हा त्यांचा अट्टास प्रयत्न पाहायला मिळतोय. क्या बात आहे. जबरदस्त टायमिंग केलाय. 1 चौकार तर आलाय. आशिषने मात्र एक जबरदस्त ड्राईव्ह करताना पाहायला मिळाला. गॅप शोधायचे तुम्हाला. प्रॉपर टायमिंग करायचंय. तुमची नजर कातील नजर पाहिजे बॉलवरती. आलेला बॉल तुम्हाला ओळखायचा आहे. गोलंदाजाची इरादा ओळखून तुमचे इरादा स्पष्ट करायचे.
तर मी तर या चषकावरती नाव कोरण्यासाठी तुमची पावलं कोण अडवू शकत नाहीये. पुन्हा टप्प्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. आज आपण स्टेशन वाईजचे 8 संघ, उद्याचा दिवस देखील एक वेगळी मजा, एक वेगळी रंगत. खुल्या गटातील, मुंबईच्या बाहेरील, कानाकोपऱ्यातील प्रत्येक स्थानकातील वेगवेगळे खेळाडू आपल्याला या नगरीमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा हो हो, काय चपराक होती, काय टायमिंग होती. 7 मात्र मिळाले नाही सूरजला. हा तळपलेला सूर्य, हा सूरज कुठेतरी इथे शांत केला या बॉलवरती. डट बॉल, रन झालेत 1 षटक आणि 7. जिथे 11 ही अंक बघता आला असता तिथे 7 हाच अंक आपण पाहतोय. एक ओव्हर 7 रन. नवीन गोलंदाज ताजू, तेच ते 2 चौकार ताजूने शेवटच्या 2 बॉलमध्ये सूरजच्या दाखवून दिले होते. नो बॉल. पॅनलाइज केले गोलंदाजाला, साईड ऑन गोलंदाजी वॉर्निंग केली. वॉर्निंग नाही तर इथे मात्र दंडित केलं जाते. पण रिव्ह्यू घेतलाय. हॅलो, आणि रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू मध्ये ते सक्सेसफुल होईल. क्या बात आहे विराज, तिकडे विराज उभा आहे. डॉट बॉल. हो हो, जबरदस्त बॉल रोखून ठेवलाय. सूरज सारख्या खेळाडूला मात्र थांबवलंय ताजूने. जेवढी बॅटिंगच्या माध्यमातून त्याने आतिषबाजी केली, तसंच मोहित वरती गोलंदाजी मार्कवर देखील. आणि फटका फसलाय. हा सूरज मावळला. जे सूरजकडनं विजयाची अपेक्षा होती त्याचा प्रवास थांबला.
दरम्यानचा पुन्हा एक चांगला फेर डिलिव्हर होताना बॉल पाहायला मिळते. आशिषच्या बॅटमध्ये एक चौकार आल्यानंतर आशिष देखील अगदी शांतच पाहायला मिळतोय. 2 षटक समाप्ती आणि रन झाले तर 9 रन. एक चौकारानंतर देखील या धावसंख्येची गणित मात्र अजूनही पुढे जाता आलेली नाहीत. 2 ओव्हर 9 उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. अजून 29 धावांची गरज. थर्ड ओव्हर विवेक गोलंदाजी मार्गावर. बराच बाहेर पिचिंग केलंय. विथ बॉल. क्या बात आहे, जबरदस्त बॉल आउट झालाय सागर. अगदीच मंगलमूर्ती फडा या संघाला मात्र मार्ग काढणं आता बरेच कठीण होऊन बसलंय. आणखी एक वाईट बॉल. पण या एक्स्ट्रा रनाने आता अजूनही काही समीकरण बदलत नाहीये. मोठी प्रहारी बॅटिंग करावी लागणार आहे. स्टेप ओढून खेळले तिकडे विराज पुन्हा आहेत. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग विवेक. सलामीचा बॅटर म्हणून विवेकने जे सलामीचे 2 चौकार आणि शेवटचे 2 चौकार ताजूचे, त्यामुळे झालेली धावांची प्रगती चेंबूर संघाची. सुरुवात आणि शेवट खऱ्या अर्थाने बॅटिंगचा चांगला झाला चेंबूरकरांचा. हो हो, जबरदस्त काय बॉलिंग पाहायला मिळते. एक्स्ट्रा टाइम दिलेत त्याने, पण पुन्हा एकदा एक अचूकतेचा निशाणा साधलाय. लास्ट टू गो. हो हो, पुन्हा एक चांगला बॉल. लेग बाईज. आणि आणखी एक चालाकीचा बॉल. षटक समाप्ती. 3 षटक रन मात्र बरेच पुढे घेऊन जायचे अजूनही. चौदा रन झाले. शेवटचे ओव्हर आहे. विराज लोखंडे तो गोलंदाज. खोलच्या टप्प्याचा बॉल. त्याचबरोबर रॉयल फॅमिली पुरस्कृत आयोजित ही रॉयल ट्रॉफी आपण पाहतो. उपस्थित आहेत
आणि स्वागत आहे. हो हो, जबरदस्त ड्राईव्ह केलाय तिकडे, पण हे चौकार खूप अगोदर सुरुवात झाली असती तर अपेक्षा होती. रितेश कव्हाणे, स्वागत आहे आपलं. डोक्यावरती ब्लू कॅप, ब्लॅक गॉगल आणि मनामध्ये एक स्मित हास्य आणि सोबतीला त्याचा धडाकेबाज प्रवीण आलिम. आणि या मॅच वरती नाव कोरलंय अर्थातच चेंबूर या संघाने. अभिनंदन मिम्स बॉईज चेंबूर.